Danadum 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 danadum. त्यावेळेस शिक्षकांनी भरपूर मारलं, पण तेव्हा ताकद नव्हती घरी सांगायची. घरूनच सूचना होती, याला बदलण्याशिवाय सोडायचं नाही. हात चुकला याला तिथेच छडी द्या, त्याला शिक्षा द्या. भरपूर वेळेस मला उडबशा काय घालाव्या लागल्या, छड्या काय खाव्या लागल्या, पण मी आज जे घडलो ते एका छडीमुळे घडलोय आणि त्या शिक्षकामुळे मी घडलो आणि शिक्षकांमुळे मी घडलेलो. Danadum 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 danadum. गुलाबराव पाटील हा निवडणुकीपुरता सक्रिय कार्यकर्ता नाही आहे. 24 तास 24 आवर्स 7 डेज काम करणारा माणूस आहे. अरे ज्या कृष्णानं गीता सांगितली, गीतेसारखं तत्वज्ञान सांगितलं, जे हजारो वर्ष तुमच्या माझ्या मनावर गारूड घालतंय, त्या भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सांदीपनींच्या आश्रमात जाऊन शिकावं लागलं. कृष्ण म्हटला का सांदीपनींना, ऑलरेडी मला सगळं माहीत आहे, तुम्ही माझा कोर्स संपून टाका, सर्टिफिकेट देऊन टाका, मला गीता सांगायची आहे, मला युद्ध करायचंय. अरे कृष्णाला सुद्धा गुरुची गरज, जगातल्या प्रत्येक माणसाला गुरुची गरज आहे. अहो मंत्री हो दे, शिक्षकाला जर बघितलं ना पटकन खाली वागतात, सर तुम्ही आम्हाला शिकवायला होत्या. एखादा कलेक्टर जाऊ दे लाल दिव्याच्या गाडीतनं आणि तुम्ही कुठेतरी गाठ भेट होऊ दे, बाई तुम्ही मला शिकवायला होतात. हे प्रेम इतर कुणाच्या वाट्याला आहे मला सांगा. आणि म्हणून शिक्षकानं आपल्या मस्तीत धुंदीत राहावं, आपलं आपलं जगणं ठरवून घ्यावं आणि शिक्षकाला 10 नावं ठणकून सांगता आली पाहिजे तो आयुष्यात. ते परवा रणजी खेळलेला पोरगा आहे ना, वर्गात खडूनच स्टंप आखून क्रिकेट खेळत होता. मी बोटाला पकडलं आणि मैदानावर घेऊन गेलो. काल पोरगा रणजी खेळला. ती परवा इंडियन आयडल झालेली पोरगी आहे ना, 15 ऑगस्टला सुंदर गाणं म्हणायची, मी सूर ओळखले, तिला सांगितलं गायनात करिअर कर. पोरगी काल इंडियन आयडल झाली. ते विधानसभेत बोललेला आमदार आहे ना, वर्गात मॉनिटर असायचा. मी सांगितलं अरे नेतृत्व गुण आहे तुझ्यात, हे राजकारणात समाजकारणात. काल पोरगा आमदार म्हणून विधानसभेत बोलला. ही 10 नावं तुम्हाला तुमच्या आयुष्यात कमीत कमी सांगता आली पाहिजेत. मला वाटतं ती शिक्षकाच्या आयुष्याची पुंजी असते. समारंभ आयोजित केलाय ना, मगाशी ते खूप सुंदर वाक्य बोलले. तुम्हाला कोणाला मतदान करायचे ते करा. इथं बसलेले सगळेच एका विचारधारेचे असतील असे नाही. राजकारण, सत्ता, संपत्ती, शस्त्र हे सगळं चंचल आहे, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण माणूस आहोत. आणि शिक्षक हा हे माणूस पण जागं ठेवणारा, शिक्षण या माणुसकीला दिशा देणारा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की लोकप्रतिनिधी या नात्यानं मी तुमचा सन्मान केला पाहिजे. या प्रामाणिक भावनेतनं त्यांनी आजचा समारंभ आयोजित केला. मला वाटतं हे आपल्याला प्रेरणा आहे, हे प्रोत्साहन आहे आणि आपल्याकडनं व्यक्त केलेली ही अपेक्षा आहे. आदरणीय मंत्री महोदयांचा आम्हाला निरोप आला की शिक्षक सन्मान सोहळा. खरंच त्यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम हा राबवलेला आहे. आमचा तर सन्मान तर 5 सप्टेंबरला आहेच, पण आजच्या दिवशी आदरणीय मंत्री महोदयांनी हा कार्यक्रम राबवून आम्हाला प्रत्येकांना सन्मानित केल्यासारखं आम्हाला वाटतंय. आणि त्याच ठिकाणी गणेश शिंदे यांचं जे व्याख्यान होतं ते अतिशय सुंदर झालं, कारण की प्रत्येक शिक्षकाने चाकोरी बाहेर कसं आपलं काम केलं पाहिजे याचं अनमोल मार्गदर्शन आम्हाला झालं. आदरणीय मंत्री महोदयांचं तर पूर्ण शिक्षकांवर भरपूर नितांत प्रेम आहे. 5 सप्टेंबरच्या आधीच भाऊंनी सर्व शिक्षक, जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा गौरव केला, सन्मान केला आणि खऱ्या अर्थाने आम्हाला अजून प्रेरणा कशी देता येईल यासाठी भाऊंनी हा मोठा गौरव केलेला आहे. सुरूचे असं जेवण आणि या कार्यक्रमाचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे एक चांगल्या मोठ्या व्यक्तीचं या ठिकाणी व्याख्यान दिलं. तर अशा कार्यक्रमांमुळे शिक्षकाचं ज्ञान हे वृद्धिगत होत असतं, वाढत असतं आणि जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना फायदा होत असतो. सर्व शिक्षकांना सन्मानित करून, आमचा गौरव करून आम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ज्ञान कसं देता येईल यासाठी प्रयत्नशील असतात. हमारे अर्दिल अजीज़ गुलाबराव जी पाटिल साहब ने जो प्रोग्राम दिया, ये बहुत ही बेहतरीन प्रोग्राम हुआ. यहाँ पर जो टीचरों का उन्होंने सम्मान सोहरा रखा है, सम्मान किया मिसाली मुदरिस के लिए, बहुत ही बेहतरीन रहा. हमने यहाँ पर आए, उनका जो है हम तमामी टीचर की तरफ से, उर्दू टीचर की तरफ से उनका शुक्रिया अदा करते हैं. उन्होंने तमाम टीचरों को जो सम्मान दिया इसके लिए हम उनको दिली मुबारकबाद देते हैं.